उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले की मुलं, घरच्या लेडीज माहेरी किंवा बाहेर फिरायला जातात आणि जेंट्सचं ऑफिस जर असलं की मग प्रश्न हा येतो की त्यांना चपात्या कोण करून देणार. मग अशा वेळेस आपण इथे बनवलेली आहे फ्रोझन चपाती. तर कशी बनवायची ती समोर रेसिपीत बघूच या. तर रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कुठल्या वेळेला किती ती चपाती भाजून घ्यायची आहे, शेकून घ्यायची आहे ती तुम्हाला कळेल, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती दिवसासाठी बाहेर जायचं आहे त्या हिशोबाने पीठ तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे सध्याचं 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि अगदी थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ लावून घेणार आहे. आधी पहिल्यांदा आपल्याला घट्ट असं पीठ लावून त्याला 10 ते 15 मिनटं मुरत ठेवायचं आहे. मुरल्यामुळे काय होतं, पीठ छान भिजतं आणि सॉफ्ट चपाती होते. तर याला आता मी व्यवस्थित थोडं पाणी घालून बघा अशा प्रकारे भिजत ठेवलं. याला 10 ते 15 मिनटं मी भिजत ठेवणार. वरतून मी पाणी लावून घेते, म्हणजे वरतून जो पापुद्रा पिठाचा आहे तो कडक नाही येणार, लेअर कडक नाही होणार. तर आता 10 मिनटं झालेली आहे. यात थोडंसं पाणी घेऊन छान मळून घेणार. आपण पीठ जेवढं मळून घेऊ चपातीचं तेवढी ती चपाती सॉफ्ट होते. रोजच्याही चपातीत असंच 10 मिनटं लावून ठेवायची आणि मग छान मळून घेतलं की चपाती खूप सॉफ्ट अशी होते. तर मी याला मळून घेते आहे. हवं तर थोडं तेल लावून घ्यायचं आणि परत मळून घ्यायचं व्यवस्थित असं. तर मी अशा प्रकारे बघा मळून घेतलेलं आहे व्यवस्थित. बघा छान असं मळून झालेलं, अगदी सॉफ्ट असं. आता याच्या आपण चपात्या करून घेऊ. मी गोळा केलेला आहे. आता याची चपाती लाटून घेते. बघा आता इथे चपाती लाटून घेते. जर वरतून पीठ थोडं जास्त झालं तर पीठ झटकून घ्यायचं आणि मग तव्यावर टाकायची, म्हणजे ते पीठ करपल्याचा स्मेल असतो तो चपातीला लागणार नाही. तर आता माझी चपाती लाटून झाली. वरतून पीठ होतं ते मी काढून घेतलं आहे. तवा गरम झाला आहे. पण आपल्याला ही जी फ्रोझन चपाती करायची आहे त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. अगदी मंद आचेवर याला 5-10 मिनटं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे. बघा अशा प्रकारे हलकी पूर्ण आपल्याला शिजवायची नाही आहे. तर अशी 5-10 मिनटं इकडून दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. आता याला बाजूला ठेवून देते. बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी या स्टेजला आपण बाजूला करून ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे मी बाकीच्या पण चपात्या करून घेते. बघा मी बाकीच्या चपात्या करून घेतलेल्या आहे. या अर्धवट शिजलेल्या आहे. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या, रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायच्या. त्यानंतर एअरटाईट डब्यात किंवा मग झिपलॉक बॅग येतात त्यात तुम्ही भरून त्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर माझ्याकडे डबा होता एअरटाईट, त्यात मी स्टोअर करून ठेवते आहे, कारण की मला पण गावी जायचं आहे. घरी जेही जेंट्स असतात त्यांच्यासाठी चपात्या पाहिजे राहतात. 2 चपात्या काढल्या की शेकून होते. त्याला फ्रीजमध्ये ठेवते आहे मी. आता परत मी डबा काढलेला आहे फ्रीजमधनं. 2 चपात्या काढते आणि त्याला छान शेकून घेते. तवा गरम झालेला आहे, त्यावर मी चपाती टाकली. छान फुलते ही चपाती. आता टेन्शन नाही, गावी जाण्याआधी तुम्ही ही चपाती अशी बनवून ठेवू शकता, म्हणजे घरचे जेंट्स किंवा घरी राहणारे जेही आहेत ते चपाती आरामात गरमागरम चपाती खाऊ शकेल. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहेत. नक्की तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बघा अशी छान फुललेली आहे चपाती, अगदी मऊ अशी होते. बघा छान मऊ राहते. नेहमीचं टेन्शन लेडीजचं दूर होणार आहे हे. तर बघा अशा प्रकारे मी बाकीच्या पूर्ण चपात्या भाजून घेतलेल्या आहेत, छान शेकून घेतलेल्या, अगदी मऊ आहे. तर मग कशी वाटली रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवून लिहा. त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.